चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा निघालो आहोत आपण नवीन सफरवरती, ते म्हणजेच एका गणेश मंदिराकडे। हे मंदिर सध्या लोकांचं मन आकर्षित करत आहे, कारण का हे मंदिर जमिनीच्या वरती नसून जमिनीच्या खाली आहे, म्हणजेच अंडरग्राउंड आहे। या मंदिराकडे जात असताना तिकडचा रस्ता पाहून मला असं वाटू लागलं मी गावालाच आहे की काय, कारण का रस्त्याच्या बाजूला असलेली हिरवीगार झाडं, हिरवीगार झुडपं हे पाहून मन मात्र मोहून जात होतं। जय शिवराय मित्रांनो, मी रत्न दीपक माझं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आलो आपण नालासोपारा वेस्टला आल्यानंतर वाघोलीमध्ये असं एक मंदिर आहे, जे मंदिर लोकांपासून अपरिचित आहे आणि तुमच्यापर्यंत अशा मंदिराचा आज आपण इतिहास पोहोचवणार आहोत। तर आजपर्यंत जमिनीवरती तुम्ही मंदिरं पाहिलीच असाल, पण जमिनीच्या आतमध्ये सुद्धा मंदिर आहे, ते म्हणजेच गणपती बाप्पाचं। तर त्याच मंदिराला आपण एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहोत। तर तुम्हाला दाखवतो मी वाघोलीमधील गणेश मंदिर। तर चला, वाघोलीमधील गणेश मंदिराकडे आल्यानंतर इकडचा तुम्ही परिसर बघू शकता, व्ह्यू बघू शकता। तर बघा, इकडे सुंदर असा हिरवागार परिसर आहे, इकडे वातावरण सुद्धा बघू शकता, एकदम भारी वाटतंय। सध्या पाऊस तर नाहीच आहे इकडे, आणि आज माझ्यासोबत कुणाल दादा आलाय, दादाचा मित्र माझ्या, गाडी घेऊन आलो आम्ही, आणि इकडे आहे गणेश मंदिर। तर चला जाऊया आपण गणेश मंदिरामध्ये आणि पाहूया हे गणेश मंदिर नक्की कशा प्रकारे आहे ते। इथे बघा असाल, इथं आल्यानंतर श्री गणेश ध्यान मंदिर, आणि इथे आल्यानंतर असं समजतंय की आपल्याला हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे। तर बघा, जाऊया आपण मंदिरामध्ये आणि पाहूया। तर आपल्याला इथून प्रवेश आहे आणि जाऊया आपण गणपती मंदिराच्या आतमध्ये। इकडे बघा, संपूर्ण लाकडी काम केलं आहे आणि पायऱ्या सुद्धा लाकडाच्याच आहेत, हे संपूर्णपणे लाकडी काम केलं आहे। इकडे बघा, सुंदर अशी नक्षी सुद्धा आपल्याला दिसते लाकडांची वरती काढलेली, आणि इथून आपण चाललो आहोत खाली या पायऱ्यांवरतून। इकडे बघा, बाप्पा सुद्धा दिसतोय आपल्याला। तर मित्रांनो, बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या दुसऱ्या क्रमांकावरती आणि पालघर जिल्ह्यामध्ये असलेलं पहिल्या क्रमांकावरती अनोखं असं गणपती मंदिर, तेच म्हणजे वाघोलीमधील गणेश मंदिर। तर इकडे बघा तुम्ही, वाघोलीमधील गणेश मंदिर। आपण या गणेश मंदिरामध्ये आल्यानंतर माझा आवाज तुम्हाला ऐकायला दिसेल, खूप घुमतो सुद्धा, आणि वरती गाभारा सुद्धा बघू शकता। हा गाभारा सुद्धा सुंदरशा पद्धतीमध्ये सजवला गेला आहे। आणि इकडे मंदिर बघायला गेलो तर आपण जमिनी खाली मंदिर आहे, आणि जमिनी खाली मंदिर असल्यामुळे इथे बघा तुम्ही, इकडे संपूर्णपणे लाकडी काम केलं आहे। या आपल्याला पायऱ्या दिसतात, या वरतून आपण पायऱ्यांनी येतो, आणि इकडे गेल्यानंतर आपल्याला म्हणजे छोटी अशी कलाकृती बघायला मिळते, ती म्हणजे छोट्या छोट्या लाकडाच्या पाट्या अशा यांनी भिंतीवरती मारलेल्या आहेत, त्याच्यामुळे मंदिर अजून सुद्धा आपल्याला चांगलं आणि उठून बघायला दिसतं। खाली सुद्धा बघा तुम्ही, इथे मातीवरती ह्या सुद्धा इथे पट्ट्या मारलेल्या आहेत लाकडाच्या, खूप सुंदर असं बघायला मिळते। जर बघायला गेलो तर हे गणेश मंदिर नाईक बंधूंनी त्यांच्या वडिलांकडून शेतीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे जमिनीखाली। तर बघूया आपण आपल्याला अजून या मंदिराचा इतिहास काय पाहायला मिळतो। तर बघायला गेलो तर 21 वर्षापूर्वी नाईक बंधूंनी आपल्या वडिलोपार्जित शेतीवाडीत या गणेश मंदिराची उभारणी केली। वाघोलीचा परिसर हा हिरवाई निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे। आरणा, कळंब, राजोडी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। ज्यावेळी लोक बीचकडे फिरायला येत असतात, त्यावेळेला लोकांची पावले मात्र या वाघोलीकडील असलेल्या अंडरग्राउंड गणेश मंदिराकडे नक्कीच वळतात।
नालासोपारा पश्चिम वाघोली येथील जयवंत नाईक व किशोर नाईक बंधू यांच्या फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित हे श्री गणेश मंदिर आहे। गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला शांतता पाहायला मिळते। इथे आपण बसून ध्यानसुद्धा करू शकतो, कारण का इथे एकांत अशा प्रकारची शांतता असते। तर मित्रांनो, वाघोलीमधील गणेश मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं, अंडरग्राऊंड गणेश मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटू आता पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये। चला आतासाठी बाय बाय। जय भवानी, जय शिवराय।